नमस्कार, मी श्वेता. कुक विथ श्वेतामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत व्हेज दम बिर्याणी. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मॅरिनेशनसाठी 1 वाटी दही घेतलेला आहे. दही छान प्रकारे फेटून घेतलेला आहे. मॅरिनेशनसाठी आपण या दहीमध्ये सर्वप्रथम 1 चमचा मीठ, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा मटन मसाला, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे आले लसूण पेस्ट. आता आपण या मसाल्यांमध्ये सर्व व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत. स्वच्छ धुतलेला फ्लावर, थोडासा ओला वाटाणा, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर. यामध्ये आता पनीर आणि तळलेला कांदा घालून हे सर्व मिक्स करून घेऊया. आता गरम पाण्यामध्ये खडे मसाले, 2 हिरव्या मिरच्या व लिंबू घालून यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालणार आहोत. हा तांदूळ शिजवताना यामध्ये मिठाचे प्रमाण थोडे जास्तच ठेवायचे आहे. याला आपण आता 6 ते 7 मिनिटं शिजून घेणार आहोत. तांदूळ हे उकळत्या पाण्यामध्येच टाकायचं आहे. आपला तांदूळ आता छान प्रकारे शिजलेला आहे. त्याला एका चाळणीमध्ये घेऊन थंड होण्यासाठी ठेवूयात. आता आपण या मॅरिनेशनला स्मोक देऊन घेणार आहोत. गरम कोळशावरती तूप टाकून त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवणार आहोत. आता आपण एका पातेल्यामध्ये तेल व तूप घालून सर्व भाज्या शिजून घेणार आहोत. हे आता आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या आता छान प्रकारे शिजलेल्या आहेत. आता आपण दम बिर्याणीसाठी थर लावून घेऊयात. सर्वप्रथम अगोदर खाली थोडीशी ग्रेव्ही व त्यावरती जो बिर्याणीसाठी तांदूळ शिजवलेला आहे तो वरती टाकून घेऊया. आपला थर लावून झालेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं दम देऊन घेणार आहोत. आता आपली दम बिर्याणी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.